श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि भक्तीच्या उत्कटतेचा अनुभव देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताशी अगदी जवळच्या नात्याने संवाद साधत आहेत. त्यांच्या मनामध्ये आता संसारातील कोणत्याही गोष्टीची आसक्ती राहिलेली नाही. त्यांचं मन पूर्णपणे देवाच्या प्रेमात रंगून गेलं आहे. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केले आता. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सरती लोकां माझी झाले. न धरावा लोभ काही मजविशी, झाले देवपिशी तुका म्हणे. रामकृष्ण हरी. मंडळी, आता या अभंगाचा भावार्थ समजून घेऊया. तुकाराम महाराज सुरुवातीलाच भगवंताशी अगदी मनमोकळेपणाने बोलतात. ते म्हणतात, नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केले आता. म्हणजे देवा, तुझ्यासोबत माझं जे नातं आहे त्यामध्ये आता कोणताही स्वार्थ किंवा काही मिळवण्याची इच्छा राहिलेली नाही. माझ्या मनात जे काही गुप्त होतं ते आता तुझ्यापासून लपलेलं राहिलेलं नाही. कारण भगवंतापासून आपल्या मनातलं काही लपून राहत नाही. आपण जगापासून अनेक गोष्टी लपू शकतो, पण आपल्या मनातील प्रत्येक भावना परमेश्वराला माहीत असते. पुढे महाराज म्हणतात, व्यभिचार माझा पडेला ठाऊका, नसरती लोकां माझी झाले. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अतिशय वेगळी आणि तीव्र भाषा वापरली आहे. ते आपल्या मनाची चंचलता आणि संसारातील मोह यांची कबुली देत आहेत. माझं मन अनेक गोष्टींकडे आकर्षित झालं, अनेक मोहांनी त्याला खेचलं, पण आता त्या सगळ्या गोष्टीचं खरं स्वरूप मला समजलं आहे. मंडळी, संतांचा हा स्वभावच वेगळा असतो. ते स्वतःच्या मनातील दोषही लपवत नाहीत. उलट ते आपल्याला सांगतात की मनुष्याचं मन किती चंचल असतं आणि ते भगवंताच्या चरणी स्थिर करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, न धरावा लोभ काही मजविशी, झाले देवपिशी तुका म्हणे. म्हणजे देवा, आता माझ्याबद्दल कोणताही मोह किंवा लोभ धरू नकोस अशी विनंती नाही होय, तर महाराज स्वतःच म्हणतात की मी देवाच्या प्रमाणे अक्षरशः वेडा झालो आहे. झाले देवपिशी म्हणजे भगवंताच्या प्रेमाची अशी तल्लीनता आली आहे की आता मनाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आस राहिलेली नाही. मंडळी, या अभंगाचा मुख्य भाव आहे भगवंताच्या प्रेमात पूर्णपणे तल्लीन होणे. आपण संसारात राहतो, आपली कर्तव्य करतो, पैसा कमावतो, घर चालवतो, नाती जपतो, हे सगळं आवश्यक आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे आपल्या मनाला एक अशी जागा हवी जिथे कोणताही स्वार्थ नाही, कोणतीही अपेक्षा नाही, फक्त भगवंतावर प्रेम आहे. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये अशीच भक्ती निर्माण झाली आहे. आज आपणही स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण देवाकडे जाताना फक्त काहीतरी मागण्यासाठी जातो का, की कधी फक्त त्याच्यावर प्रेम करण्यासाठीही त्याचं नाम घेतो? कारण खरी भक्ती म्हणजे देवाकडून काही मिळवण्याची अपेक्षा नाही, तर देव मिळाल्यावर बाकी सगळं मिळाल्यासारखं वाटणं. चला, आपल्या मनातील चिंता, अपेक्षा आणि मोह काही क्षणांसाठी बाजूला ठेवूया आणि मनापासून पांडुरंगाचं नाम घेऊया. तुकाराम महाराजांसारखं आपलं मनही त्या भगवंताच्या प्रेमात रंगून जाऊ दे. पांडुरंगाच्या चरणी निष्काम भक्ती लाभो, हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.